न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। यावेळी शिवसेना कार्यालयातून भव्य अशी रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅली शालिमार मेन रोड RKMG रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला। राजाभाऊ वाजे सोबत माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, गजानन शेलार आदी जण उपस्थित होते। लोकांचा प्रतिसाद होता आणि आम्ही आज फॉर्म भरलेला आहे। सगळे देवदर्शन केलं, काय नेमके आशीर्वाद मागितले? देवदर्शनानंतरच आपण उमेदवारी अर्ज भरलाय। देवदर्शन म्हणजे परमेश्वराची प्रार्थना केली की जे कार्य हाती घेतले त्या कार्यात यश मिळवून प्रार्थना केली। अर्धांगिनी सोबत आहे उमेदवारी अर्ज भरताना, कन्या सोबत आहे, कुटुंब आहे ते राहणारच, सुखदुःखाला कुटुंब बरोबर राहणार। तुमच्या समोरचा प्रतिस्पर्धी स्वामी शांतिगिरी असतात। निवडणूक म्हणजे आव्हानच असतात। कोणतीही गोष्ट आपण असं म्हणू शकत नाही आणि राजकारणात 2 आणि 2 4 होत नाही। त्यामुळे याची तयारी आहे। गेली 33 दिवस आम्ही सर्वजण कष्ट करतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय। अजून 20-22 दिवस आव्हान निवडणूक म्हटल्यावर सगळं आलंच, परंतु ते आव्हान पेलण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। ते आव्हान आम्ही पेल। आज 2 उमेदवारी अर्ज भरलेत आपण, एक सुद्धा दोषी असं समजा तुम्ही, असं वाटलं 2 भरायचे, चूक होऊ नये म्हणून 2 भरायचे। एक सकाळी भरला, एक दुपारी भरला। महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंचा सर्वांचा प्रचंड प्रतिसाद आहे। सर्व घटक पक्ष सर्व ताकदीने उतरलेले आहेत। विरोधकाला उमेदवार मिळत नाही हे निश्चित आहे। शांतिगिरी महाराजांचा या ठिकाणी विषय निघाला। शांतिगिरी महाराजांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे की ज्या पक्षाच्या नावाने तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या पक्षाचा AB फॉर्म तुम्ही दिलेला नाही, आणि जर तुम्हाला त्या पक्षाचा AB फॉर्म द्यायचा असेल तर 3 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत AB फॉर्म द्यावा। मला असं वाटतं की शिवसेनेकडनं शिंदे गटाकडनं शांतिगिरी महाराजांची उमेदवारी न बोलता सुप्तपणे फायनल केली काय अशी शंका माझ्या मनामध्ये येते। मी उमेदवार होऊ शकतो। बंधूंनी उमेदवारी अर्ज नेला तर विजय करंजकरांच्या नावाने नेला का बंधूंनी स्वतः भरतायत माहीत नाही, परंतु एक शिवसैनिक होता हा आहे आणि नाराजी निघेल निश्चितपणाने आणि सक्रिय होईल उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील। न्यूज इंडिया 27 मराठी नाशिक।